मराठी कथेचं नाव आहे 2 दिवस 3 रात्री हनीमूनमध्ये. सर्वांना माझा नमस्कार. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. बापरे, आज कदाचित अख्ख्या दुकानच विकत घेते की काय? 50 रुपयामध्ये काय माहिती? अमोल तिच्याकडे बघत विचार करत उभा होता. ती एक वस्तू मेडिकलवाल्यांना सांगत होती. तो तिच्यासमोर ठेवत होता. आश्चर्याने अमोल मागून बघतच होता. चेहऱ्याला लावायची क्रीम, कोणातरी एखादा टॉनिक होतं, गोळ्या होत्या आणि त्यानंतर पेपरमधील पॅक केलेले काहीतरी मोठ्या पार्सल असं काहीतरी दिसत होतं. हे काय, शॅम्पूच्या पुढे सुद्धा आहेत? अरे बापरे, मी एक काम करतो, मी जातो. 50 रुपयामध्ये हा वस्तू येणं शक्य नाही. त्याच्या मनामध्ये विचार आला. तो आपल्या स्वतःच्या खिशामध्ये किती पैसे आहेत हे बघण्यासाठी त्याने पाकीट काढले. पाकिटमध्ये अजून साधारण 2000 रुपये होते. काय करू? जाऊ की नको जाऊ तिच्याकडे? कारण माझ्याकडे तर फक्त आता 2000 रुपये आहे. मला तिच्यासाठी काहीतरी सरप्राईजसुद्धा घ्यायचं आहे. त्यानंतर पलंग सजवण्यासाठी फूल लागतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पान मसाले पण सुद्धा लागणार आहे. घरी गेल्यानंतर ही कुठे? आता स्वयंपाक बनवणार म्हणजे रस्त्याने जाताना दोघीही जेवण करून जाऊ. आईसाठी पार्सल घेऊन जाऊ. 2000 रुपयामध्ये हा सर्व गोष्टी मला करायचं आहे. मी काम करतो. मी इथूनच लांबून तिथे माझ्या बघतो. मला असे वाटते तिच्या पर्समध्ये काही पैसे असावे. तेव्हा तर एवढी खरेदी करत आहे. तिने बॅगमधून पर्स काढली आणि तिकडे गेलेली आहे. म्हणजे तिच्याकडे पैसे असतीलच. तो लांबूनच तिची मजा बघू लागला. साधारण 10 मिनिटे झाली होती. तरीसुद्धा गायत्री मेडिकलमध्ये उभी राहून एक वस्तू अगदी विचार करून त्याच्याकडून मागून घेत होती. साधारण 2000 पर्यंत बिल एवढ्या वस्तू तिने खरेदी केल्या होत्या. तिने तिच्या पर्समध्ये शेवटच्या कप्प्यामध्ये हात टाकला आणि पैसे दिले. ते पैसे देत असताना जे अमोलने बघितले त्याच्यावर अमोलचा विश्वासच बसत नव्हता. खरे तर त्याला राग आला होता. मी असताना गायत्रीच्या बाबाने गायत्रीला एवढे पैसे का दिले असतील? त्यांना माझ्यावर विश्वास नव्हता का? नाही, मला वाटते हे मी स्वतःहूनच मागितले असतील. तिच्या स्वभावाचा असा आहे. पण लग्नानंतर आईवडील जवळ पैसे मागणे हे पण स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तिला मागायचेच होते. तर ती माझ्याजवळ मागू शकली असती. मी नवरा आहे, सांगते तसे तिला समजावून. आता इकडेच असा शांत आपल्या होत्या त्या जागेवर उभा राहिला. गायत्रीने सर्व वस्तू पर्समध्ये एका छोटी पिशवी होती ती काढली आणि त्यामध्ये ठेवत मजेमध्ये त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. चला, झाली माझी खरेदी. त्याने घड्याळाकडे बघितलं आणि तिला म्हणाला, शब्बाश, तू जगातील पहिली बाई आहेस. मेडिकलमधून 10 मिनिटांमध्ये खरेदी केली. अशी ही खरेदी किती रुपयाची केली होती मला कळेल का? 2000ची फक्त. अगदी सहज गायत्री बोलून गेली. ठीक आहे, हे 2000 कुठून आणले? मला तर फक्त 50 रुपये मागितले होते. तो तिला संशयाच्या नजरेत बघत विचारू लागला. हो, माझ्याकडे फक्त 2000चा नोटाचा बंडल आहे. सुट्टी म्हणजे 150 रुपये असे नव्हते. 100 रुपये ठीक आहे,
पण 50 रुपयाची सुट्टी जर मला त्याने मागितले असते तर माझ्याजवळ नव्हते. म्हणूनच मी तुमच्याकडून फक्त 50 रुपये मागितले. गायत्री पुन्हा अगदी सहजपणे सांगत होती. आता किती रुपये आहे तुझ्याजवळ? त्याने विचारले का? तुमच्याजवळ काही पैसे नाही आहे का? मी देऊ का? गायत्रीने त्याला प्रत्युत्तर दिले. बघ, मी जेवढा प्रश्न केला त्या प्रश्नाचीच उत्तर दे. उगाच मला पुन्हा प्रश्न नको विचारू. थोडा संतापून अमोल बोलला. ह्यामध्ये संताप करण्याचं काय? मी तर सहज प्रश्न विचारला तुम्हाला. गायत्री पुन्हा त्याला नवीन प्रश्न विचारत बोलले. अगं, तुला कळत नाही का? मी शिक्षक आहे. मला प्रश्न विचारला नाही, प्रश्नाचे उत्तर द्यायला आणि ऐकायला आवडतं. मी जो प्रश्न तुला विचारलं आहे त्या प्रश्नाची उत्तर द्यायची आणि तीसुद्धा संक्षिप्त स्पष्टीकरण सहित नको. अमोल बोलला. माहिती नाही, गायत्री म्हणाली. काय माहिती नाही? अमोलने विचारलं. तेच, जी तुम्ही विचारलं ते मला माहिती नाही, गायत्रीने म्हणाली. आता मी तुला काय विचारले? अमोलने पुन्हा तिला विचारलं. आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही जे विचारले ते मला माहिती नाही, असे मी तुम्हाला सांगत आहे. गायत्री पुन्हा असेच विचित्र उत्तर देत म्हणाली. अगं बाई, मला तुझ्या उत्तरचे स्पष्टीकरण दे. असं संक्षिप्त बोलू नको. अमोल हळू आवाजात तिच्यावर ओरडला. अमोलराव, तुम्ही निश्चित करून द्या. एखादा म्हणता संस्कृत बोला, एखादा म्हणता स्पष्टीकरण देऊ नको. मी कसे बोलायचे तुमच्याशी? तुम्ही पहिल्यांदा मला ते सांगा, किंवा तुम्हाला काय माझ्याकडून अपेक्षित आहे जे मला सांगा. उगाचच माझा डोकं नका खाऊ. चला, घरी लवकर चला. मला त्रास होत आहे. मला लवकरात लवकर घरी जायचं आहे. मला भूकसुद्धा लागली आहे. ती वैतागून त्याच्याकडे बघत बोलली. भूक मला पण लागली आहे. मग मी असे चिडचिड थोडीच करत आहे का? शांततेने बोलायचं असतं. पण लहान तोंडी आहेच असे वैतागून एकामेकांना ओरडायला, एकामेकाचे केस आणायला तो पुन्हा चिडून तिच्यावर ओरडून बोलला. गायत्री फक्त त्याच्याकडे पाहतच राहिली. तिने ह्या वेळेस काहीच उत्तर दिले नाही, कारण खरंच तिची पोट दुखत होते. तिला उभं राहणंसुद्धा शक्य नव्हतं. अमोल तिच्याकडे त्याने एकदा नीट बघितले. तिला होणारा त्रास त्याला जाणवला. ती सारखं पोटाला हात लावत होती. त्याने अगदी काळजीमध्ये तिला विचारलं, तुला जास्त भूक लागली आहे का? तू सारखं पोटाला हात लावत आहेस. हो, गायत्रीने उत्तर दिले. ठीक आहे, समोर आहे एक छोटेसे हॉटेल. लवकरात लवकर तुला तिथे नेतो. जेवण करूया. आपण तिथे आईसाठी पार्सल घेऊया. घरी गेल्यावर स्वयंपाक बनवायची गरज नाही. गाडी स्टार्ट करत अमोल म्हणाला. गायत्री गाडीवर बसली. ती काहीच बोलली नाही. गाडी स्टार्ट झाली. गाडीने वेग धरला आणि गाडी हॉटेलच्या दिशेने निघाली. तू सकाळी जेवली नव्हतीस का? मी तुझ्या बाबाबरोबर आणि दादाबरोबर साखरपुड्याच्या पंक्तीमध्ये जेवलो होतो. तू मात्र तुझ्या मैत्रिणीमध्ये गप्पा मारत होती. मला वाटतं तू सकाळपासून जेवली नाहीस, म्हणून तुला एवढी भूक लागली आहे. अमोल बोलताच होता आणि गायत्री मात्र तिच्या शब्दातून एकही शब्द निघत नव्हती. आरशातून अमोलने तिच्याकडे पाहिले.
तिचा चेहरा त्रासलेला आणि वैतागलेला होता. तुला पाणी देऊ का? माझ्या गाडीच्या डिकीमध्ये पाणी आहे. तुला हवे असेल तर गाडी थांबवतो आणि पाणी पी. तेवढ्यात हॉटेल येईलच आणि लवकरात लवकर आपण जेवण करूया. तिचा चेहरा बघून त्याला काळजी वाटू लागली आणि म्हणून तो तशा भाषेमध्ये तिच्याशी बोलू लागला. त्याला तिची दया येत होती. एवढी घाई करायची गरज नाही. माझ्या पर्समध्ये सुद्धा पाणी आहे. बस एवढं बोलल्यानंतर गायत्री शांत राहिली. अमोलसारखा आरसामधून तिच्या चेहऱ्याकडे बघत होता. तिला होणारा त्रास, वेदना त्यालासुद्धा जाणवत होत्या. समोर हॉटेल दिसले. त्याला आनंद झाला. तो आनंदाने तिला म्हणाला, बघ समोर हॉटेल आहे. छोटीशी हॉटेल होते, परंतु त्यांना दोघांना पोटभर आणि चांगले खायला मिळणार. घरगुती जेवण असे ते खेड्यातले एक छोटीशी हॉटेल. दोघेही हॉटेलमध्ये गेले. एका टेबलावर बसल्यानंतर जेवणाची ऑर्डर अमोलने दिली. तो पुन्हा गायत्रीकडे पाहू लागला. गायत्रीचा त्रासलेला चेहरा आणि तिला होणारा त्रास त्याला पाहिलं जात नव्हतं. तुला फक्त भूकच लागली आहे की अजून काही त्रास होत आहे? प्लीज सांग मला. तुझ्या चेहऱ्यावरून समजत आहे की तुला फार भयंकर काहीतरी त्रास होत आहे. तुझा पोट दुखत आहे का? काळजीपोटी अमोल बोलला. मला फार भूक लागली आहे. मला होणारा त्रास तुम्हाला सांगून होणार नाही. मी सांगितलेला त्रास तुम्हाला कळणारसुद्धा नाही. पण तुम्ही मला विचारला, मला बरं वाटलं. असं म्हणून तिने पुन्हा खाली मान घातली आणि डोळे लावून घेतले. अमोल जेवणाची तर वाट बघतच होता. जेवणाची भूक तर भागवली जाणार आज. परंतु जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुढच्या व्हिडिओला आपण पुन्हा भेटू. जोपर्यंत माझ्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.